शनिवार दिनांक 14 मे 2022 रयतेच्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती महाप्रतापी शिवपुत्र शाक्तवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 365व्या जयंतीदिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन. मानाचा मुजरा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 365व्या जयंतीदिनानिमित्त सकल बहुजन समाजातील सत्यशोधक बांधवांनी भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रयतेच्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या जीवनसाथी सईबाई साहेब यांच्या पोटी झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवनसाथी सईबाई साहेब यांना सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि संभाजीराजे ही 4 मुलं होती. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेत बुद्धभूषणम हा ग्रंथ लिहिला. नायिकाभेद, नक्षिक आणि 7 शतक हे हिंदी ब्रजभाषेत ग्रंथ लिहिले. पुराणे, शास्त्रे, संगीत, काव्य, धनुष्यबाण चालवणे, तलवारबाजी, घोड्यावरील सफर, कुस्ती, दांडपट्टा, भालाफेक, राजकारण, डावपेच, मुत्सद्देगिरी, राजकीय पत्रव्यवहार, विविध प्रकारच्या कसरती, दैनंदिन तसेच प्रशासकीय पत्रव्यवहार इत्यादी अनेक प्रकारचे शिक्षण राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बालवयातच संभाजी महाराजांना मिळाले. चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, पराक्रमी राजा म्हणून संभाजीराजांचा लौकिक सर्वत्र होता. बालपणीच संभाजीराजांनी संस्कृत मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले. संभाजी महाराजांची विद्वत्ता आणि संभाषण चातुर्य पाहून दरबारातील सर्व लोक आश्चर्यचकित होत असत. स्वराज्यात सर्वत्र संभाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेचीच चर्चा होत असे. सन 1661 शृंगारपूरच्या पिलाजी शिर्के यांची मुलगी राजेशबाई यांच्याशी संभाजी महाराजांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांचे नाव येसूबाई साहेब ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराणी येसूबाई साहेब यांना राज्यकारभार पाहण्यासाठी त्यांच्या नावाचा शिक्का करून घेतला. श्री सखी राणी जयती या नावाने येसूबाई साहेब राज्यकारभार करू लागल्या. आपल्या महाराणीला सर्वाधिकार देणारे संभाजीराजे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. आपल्या आजीचा, सावत्र मातांचा त्यांनी सन्मान केला. लहान बंधू राजाराम महाराजांना अत्यंत प्रेमाने वागवले. त्यांचे 3 विवाह लावून दिले. महाराणी ताराराणी साहेब या राजाराम महाराजांच्या महाराणी होत्या. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य छत्रपती घराण्याने केले. छत्रपतींचा वारसा महिलांचा सन्मान करणे, त्यांना संधी देणे, त्यांना स्वातंत्र्य देण्याचा आहे. याचा पाया छत्रपती शिवरायांनी घातला. तो वारसा संभाजीराजे यांनी पुढे सार्थपणे चालवला. शृंगारपूर हे शाक्तपंथाचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र होते. छत्रपती संभाजी महाराजांच्यावर शाक्तपंथाचा त्यांच्या विचारांचा वारसा प्रभाव होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन धार्मिक मान्यतेसाठी वैदिक राज्याभिषेक काशीच्या गागाभट्ट यांच्या करवी दिनांक 6 जून 1674 रोजी करवून घेतला. मात्र यानंतर अवघ्या 3च महिन्यांनी अवैदिक शाक्त संस्कारानुसार निश्चलपुरी गोसावी यांच्या करवी दिनांक 24 सप्टेंबर 1674 रोजी दुसरा राज्याभिषेक सोहळा उत्साहात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वैदिक जीवन प्रणालीला नाकारून शाक्त संस्काराचा स्वीकार केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याला छत्रपती शिवाजी महाराजांनी ठार मारल्यानंतर दिल्लीचा बादशहा औरंगजेबाने रयतेच्या स्वराज्याला आवर घालण्यासाठी मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंग याला दख्खनच्या मोहिमेवर पाठवले. जयसिंगाने पुरंदर किल्ल्यास वेढा घातला. छत्रपती शिवाजी महाराज मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंगांनी घातलेल्या वेड्यातून सुटण्यासाठीच 2.5 महिने शर्तीचे प्रयत्न करत होते. मोगल सरदार मिर्झाराजे जयसिंगाशी संघर्षात प्रचंड प्राणहानी आणि वित्तहानी होणार याचे आकलन होताच शिवरायांनी पुरंदरचा तह केला. पुरंदरच्या तहाच्या अंमलबजावणीसाठी जामीन राहण्याची जोखीम 8 वर्षे वयाच्या संभाजी महाराज यांनी मोठ्या मनाने केवळ आबासाहेब यांच्या आदेशानुसार स्वराज्यासाठी स्वीकारले.
याच तहाच्या कालावधीत मीर महम्मद या मुस्लिम चित्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र रेखाटले. मोगलांनी दिलेली मनसब छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना वयाच्या 8व्या वर्षी जहागिरी दिली. ही जहागिरी 5,000ची मनसबदारी आणि नोकरीच्या खर्चाची होती. शिवरायांनी संभाजी महाराजांना हे अधिकार बहाल करून राजकीय डावपेच आखण्यासाठी मोकळे केले. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त होणारी मूल्ये संस्कारक्षम असतात. या पुरंदराच्या तहावेळी आग्रा येथे औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत राहून संभाजी महाराजांना वयाच्या अवघ्या 9 वर्षाच्या वर्षी औरंगजेबाचे तख्त, त्यांचा राज्यकारभार, त्यांचे धोरण, त्यांचे डावपेच, त्यांची रणनीती जवळून पाहता आली, अनुभवता आली. औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांना जसवंत सिंग या सामान्य प्रतीच्या सरदाराच्या मागे उभे करण्यात आले. या अपमानामुळे औरंगजेबाने दिलेली दरबाराची वस्त्रे घेण्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी नकार दिला. औरंगजेबाच्या दरबारात संभाजी महाराजांची मनसब काढून टाकण्याची चढ्या आवाजात धमकी देऊन औरंगजेबाने दिलेला मानपान नाकारून औरंगजेब बादशहाला न भेटताच छत्रपती शिवाजी महाराज परतले. यामुळे शिवाजी राजांना तुरुंगात टाकण्याचा निर्णय औरंगजेबाने घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांची या स्वाभिमानी स्वसन्मानाच्या लक्षणांचा संभाजी महाराजांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सही सलामत आग्र्याहून सुटका करून घेतली. शिवरायांच्या या मुत्सद्देगिरीचा प्रभाव संभाजी राजांच्या मनावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना प्रत्यक्ष कृतीतून ही मुत्सद्देगिरीची शिकवण दिली. दिलेर खानाची रयतेच्या स्वराज्यावर आक्रमण करण्याची योजना होती. शिवाजी महाराजांना गुप्तहेराकडून ही योजना कळाली. दक्षिण भारतातील मोहिमेवरून आल्यानंतर दिलेर खान स्वराज्याच्या दारात येऊन थांबला होता. यावेळी संभाजी महाराज आणि ब्राह्मण मंत्र्यात कमालीचा संघर्ष सुरू होता. आक्रमक शत्रूला जेरीस आणण्यासाठी आपले विश्वासू सहकारी शत्रूच्या गोटात मित्रत्वाच्या बहाण्याने पाठवायचे आणि शत्रूची आक्रमक भूमिका संपवायची, हे राजकीय डावपेच आखले. स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजी महाराजांच्या वतीने दिलेर खानाशी केलेल्या मुत्सद्देगिरीच्या पत्रव्यवहारातून ही बाब लक्षात येते. 9 वर्षे मोगल, सिद्दी, आदिलशहा, पोर्तुगीज आणि स्वराज्यातील अंतर्गत शत्रूंच्या विरोधात संभाजी महाराज लढत होते, झगडत होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनसाथी येसूबाई साहेब यांना दिनांक 4 सप्टेंबर 1678 रोजी भवानीबाई ही मुलगी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. रायगडावर आल्यानंतर 18 जून 1680 रोजी त्यांनी मंचकारोहण केले. यानंतर 6 महिन्याने 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला. छत्रपती संभाजी महाराज सुसंस्कृत राजकारणी होते. त्यांची मोगल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीजांच्या विरोधातील लढाई ही राजकीय होती, धार्मिक नव्हतीच. ते कधीही कोणाशीही धार्मिक द्वेषाने वागले नाहीत. दिलेर खानचा भाऊ मिरबात खान हा संभाजीराजांचा शेवटपर्यंत जिवलग मित्र होता. समकालीन निकोलाऊ मनुची संभाजीराजांना भेटला होता. तो लिहितो, संभाजीराजांच्या दरबारात मला चांगल्या प्रकारे वागवण्यात आले. त्यांनी मला 2 जरीचे रुमाल भेट दिले. शिवरायाने निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी संभाजीराजांनी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांच्या धैर्याचे, शौर्याचे, पराक्रमाचे आणि निर्भीडपणाचे वर्णन करताना समकालीन खापीखान म्हणतो, शिवाजीराजांच्यापेक्षा संभाजीराजे मोगलांसाठी 10 पटींनी तापदायक होते. जुलै 1681 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्यावर अन्नातून विषप्रयोग करण्यात आला.
प्रसंगावधान राखून हा कट वेळीच उधळला गेला. या आणि इतर अनेक कटात सहभागी असलेल्या अण्णा दत्तो बाळावजी यांना ऑगस्ट 1681मध्ये देहांताची शिक्षा देण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने जंग पछाडले, पर औरंगजेबाला यश आले नाही. छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे असताना औरंगजेबाने शेख निजाम उर्फ मुकब्बर खान याचा मुलगा इखलास खान याला कोल्हापूरवरून संगमेश्वर येथे जाण्यासाठी सूचना केल्या. संगमेश्वर येथे रामदास स्वामीचे सहकारी रंगनाथ स्वामी, प्रल्हाद निराजी आणि अनेक रामदासी लोकांनी संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या ताब्यात पकडून देण्यासाठी षडयंत्र रचले आणि महाराजांना पकडून दिले. छत्रपती संभाजी महाराजांना दिनांक 1 फेब्रुवारी 1689 रोजी मोगलांच्या ताब्यात पकडून देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैदेत असताना केवळ 2 प्रश्न विचारले होते. प्रश्न पहिला, रयतीच्या स्वराज्यातील खजिन्यांच्या चाव्या कुठे आहेत? प्रश्न दुसरा, आपणास फितूर असलेल्या सरदारांची नावे सांगा. या औरंगजेबाच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे संभाजी महाराजांनी दिली नाहीत. इतकेच नव्हे तर औरंगजेबाच्या दरबारात संभाजी महाराजांनी यत्किंचितही मान तुकवली नाही. यावेळी संभाजी महाराजांना औरंगजेबाने इस्लाम धर्मात येण्याबद्दलही प्रश्न विचारला नाही. तर मग महाप्रतापी शिवपुत्र संभाजी महाराजांच्या नावापुढे धर्मवीर ही उपाधी लावणाऱ्यांचा इतका अट्टहास का आहे? यातून त्यांना काय साध्य करायचे आहे? संभाजी महाराजांचा उल्लेख सामान्यतः धर्मवीर या पूर्वपदाने केला जातो. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली जातीवादी शिवशाहिरांनी चिटकवली, त्याचप्रमाणे धर्मवीर ही उपाधी धार्मिक मूलतत्ववाद्यांची निर्मिती आहे. धर्मवीर या शब्दाचा अर्थ होतो धर्मासाठी, अर्थात धर्माच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढणारा वीर पुरुष. हा शब्द पहिल्यांदा हिंदू महासभा, पतितपावन संघटना इत्यादी संघटनांच्या प्रेरणास्थानी असणाऱ्या वि. दा. सावरकर यांनी संभाजीराजांसाठी वापरला. हा शब्द वापरताना त्यांनी मराठी राजाने शेवटच्या क्षणी आपल्या धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्म न स्वीकारता निधडेपणाने मृत्यूचा सामना केला. त्यांच्या धर्मप्रेमाच्या मोबदल्यात त्यांच्या पूर्वायुष्यातील साऱ्या तथाकथित गुन्ह्यांना माफ करण्याच्या भूमिकेतून त्यांना धर्मवीर या पदवीने पुनीत करण्यात आले. हिंदू पातशाही या इसवी सन 1928 साली सावरकरांनी लिहिलेल्या ग्रंथात हुतात्मा छत्रपती हा लेख समाविष्ट केलेला आहे. बखरी व नाटककारांनी चित्रित केलेली दुर्वतनी संभाजीराजांची प्रतिमा त्यांच्या डोळ्यापुढे होती. त्यामुळे संभाजी महाराजांच्या विषयी मदिरा आणि मदिराक्षी यांच्या नादात गुरफटलेल्या शिवाजी महाराजांचा ना करता पुत्र असे शब्द वापरले. सावरकर म्हणतात, पण हे सर्व दोष असूनही आपल्या आयुष्यातील त्या निर्वाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यात अपयश आल्यावरही शिवाजी महाराजांचा पुत्र अंती आपल्या पित्याला आणि ज्या क्रांतियुद्धाच्या राष्ट्रीय चळवळीचे प्रतिनिधित्व त्यांच्याकडे आले होते त्या चळवळीलाही भूषणभूत झाला आणि निधनाच्या क्षणात परिस्थितीचा प्रतिमल्लच नाही तर विजेता ठरला. पुढे ते म्हणतात, आपल्या राजाच्या मरणाचा प्रतिशोध घेण्यासाठी सर्व मराठी राष्ट्र सशस्त्र होऊन उठले. संभाजीराजांच्या या आत्मसमर्पणाच्या अंतिम महत्कृत्यामुळे त्यांनी त्यांच्या सर्व चुका आणि दुष्कृत्ये लोक विसरले, त्यांना पूर्ण क्षमा केली. सावरकरांनी ज्या अंतिम कृत्यामुळे संभाजीराजांची दुष्कृत्ये लोक विसरले असे स्पष्ट म्हटले आहे, ते अंतिम कृत्य कोणते? तर जीवनाचे मोल देऊनही आपला धर्म विकावयाचे त्यांनी स्पष्ट नाकारले. याच भावनेतून धर्मवीर शब्द हा एक उपाधी म्हणून संभाजीराजांच्या नावाला जोडला गेला व अजूनही तो कायम आहे. यावर भाष्य करताना त्र्यंश शेजवलकर म्हणतात, हिंदू महासभेच्या अनुषंगाने ऐतिहासिक धर्मवीर शोधून काढण्याचा मनू सुरू झाला व संभाजीला महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य इतिहासातील धर्मवीर ठरवण्यात आले. ऐतिहासिक माहितीचा साकल्याने विचार करता धर्मवीर म्हणण्यासारखे संभाजीच्या हातून विशेष काही घडलेले दिसत नाही. मुसलमानी बाजूचा पुरावा औरंगजेबाने त्याला मुसलमान झालास तर तुझा जीव वाचेल असे म्हटल्याचे सांगत नाही.
ही सर्व फार मागून लिहिलेल्या व विश्वसनीय माहिती नसलेल्या मराठी बखरीचीच स्वकपोल कल्पित रचना आहे. शेजवलकरांच्या या विधानांना प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने कमल गोखले यांनी आपल्या ग्रंथात संभाजीराजांचे धार्मिक धोरण या शीर्षकाखाली एक प्रकरण लिहिले आहे. पण त्यातून सर्वच धर्मपंथाविषयी शिवरायांप्रमाणे संभाजीराजांचाही आदर होता एवढाच निष्कर्ष निघतो. शेजवलकरांच्या आक्षेपावर सविस्तर उत्तर न देता त्या म्हणतात, हिंदू महासभेसारख्या राजकीय पक्षाने संभाजीराजांना कोणत्या हेतूने धर्मवीर म्हणावयास प्रारंभ केला असेल या प्रश्नात येथे शिरावयाचे कारण नाही. परंतु या प्रकरणात दिलेले 1680 सालापासून 1687पर्यंत संभाजीराजांच्या धार्मिक धोरणाची उपलब्ध माहिती पाहिली म्हणजे संभाजी महाराजांची धार्मिक प्रवृत्ती ती तर दिसतेच, परंतु निश्चितच ते धर्माभिमानी होते असे म्हणावे लागेल. शास्त्रे, पुराणे, नीतिशास्त्र यांचा अभ्यास आणि धार्मिक बैठकीतून उत्पन्न झालेली त्यांची जीवित तृणासमान मानण्याची प्रवृत्ती यामुळे ते अखेरचे दिव्य इतक्या ताठ मानेने करू शकतील असे वाटते. त्यांच्या विधानातून मल्हार रामराव चिटणीसांच्या पूर्वग्रहदूषित विधानांना उत्तर देणे हाच हेतू या प्रकरणाच्या निर्मितीमागे आहे हे स्पष्ट होते. धर्मवीर या संभाजीराजांना लावलेल्या या उपाधीविषयी त्यांनी काहीही भाष्य केले नाही. बखरीतील औरंगजेबाने संभाजीराजांना मुस्लिम हो म्हणणे व त्यावर संभाजी महाराजांनी तुझी मुलगी मला दे म्हणजे मी कबूल होईल म्हणणे केवळ कपोल कल्पित होय असे आता सारेच अभ्यासक म्हणायला लागलेले आहेत. सेतू माधवराव पगडीसुद्धा म्हणतात की संभाजीराजे यांनी धर्मांतर करावे असे औरंगजेबाने सुचवले ही गोष्ट खोटी आहे. संभाजी महाराजांना ठार मारणे हाच औरंगजेबाचा उद्देश होता. यासंबंधी असलेल्या बखरीतील गोष्टी अविश्वसनीय समजल्या पाहिजेत. औरंगजेबाने असे काही करू नये अशी सूचना अनेकांनी केली, पण काफी खान या घटनेबद्दल पुढे 1734मध्ये लिहिलेल्या आपल्या ग्रंथात म्हणतो, संभाजीला ठार मारू नये, फार झाले तर त्यांना कैद करून ठेवावे अशी सूचना औरंगजेबाने झिडकारली. दक्षिणेत औरंगजेबाची सारी हयात जावी आणि तरीही मराठ्यांची पाळेखोळे उखडली जाऊ नयेत असे विधिलिखित होते. त्यामुळे औरंगजेबाला तशी बुद्धी झाली. खापीखानच्या या विधानावरून असे स्पष्ट होते की संभाजी महाराजांना ठार मारण्याचा औरंगजेबांचा निर्णय चुकीचा होता. कारण की संभाजी महाराजांच्या मृत्यूने मराठा सरदार प्राणपणाने पेटून उठले व 25 वर्षे मोगलांशी लढतच राहिले. औरंगजेबाला शेवटी परत जाता आले नाही. त्याचा मृत्यूही महाराष्ट्रातच झाला. थोडीही उसंत न घेता 9 वर्ष संभाजी महाराजांनी मोगल, सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या 4 बड्या ताकदींशी मुत्सद्दीपणाने लढा दिला आणि त्यात यश मिळवले. संभाजी महाराज केवळ किल्ल्यावर बसून राज्यकारभार करणारे नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच रणांगणात लढा देणारे होते. गोव्यावरील मोहिमेप्रसंगी घोड्यावर बसून मांडवी नदीत घोडा घालून गोवा जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. औरंगजेबाला दक्षिणेत गुंतवून त्यांचा पुत्र शहाजादा अकबरला इराणला पाठवून त्याच्या मदतीने दिल्लीचे तख्त जिंकण्याची ही योजना संभाजी महाराजांनी आखली होती. परंतु ती प्रत्यक्षात येण्यापूर्वीच संभाजी महाराजांचा घात झाला. दिनांक 1 फेब्रुवारी ते 11 मार्च 1689पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा निर्दयपणे कोरेगाव, तुळापूर आणि वडूबुद्रुक या ठिकाणी महाभयंकर हाल करून त्यांचा छळ करण्यात आला. यातच छत्रपती संभाजी महाराजांची दिनांक 11 मार्च 1689 रोजी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी अत्यंत वेदनादायक हत्या झाली. रयतेच्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती, महाप्रतापी शिवपुत्र शाक्तवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 365व्या जयंती दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन. मानाचा मुजरा. धन्यवाद.